नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय गणित इयत्ता 8वी मधील प्रकरण क्रमांक 10 बहुपदीचा भागाकार. यामध्ये आपण वैदिक राशीवरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकपदीला एकपदीने भागणे आणि बहुपदीला एकपदीने भागणे हा भाग अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बहुपदीची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स, बहुपदीची कोटी म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स हा भाग अभ्यासलेला आहे. म्हणजे बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स हा भाग अभ्यासलेला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा या ठिकाणी उदाहरणाचा आपण अभ्यास करू. उदाहरण क्रमांक 1, 15p चा घन भागेला 3p हा भागाकार आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी उकलमध्ये बघा 15p चा घन हा भाज्य आहे आणि 3p हा भाजक आहे. बघा या ठिकाणी 15p चा घन हा झाला भाज्य आणि 3p याला म्हणू आपण भाजक. आता 15p घन भागीला 3p हा भागाकार करताना आपल्याला 3p या एकपदीला कोणत्या एकपदीने गुणले असता 15p चा घन येतो हा आपल्याला विचार करावा लागेल. बघा या ठिकाणी 3p हा भाजक स्थानी आहे तर 15p चा घन हा भाज्य स्थानी आहे. तर 3p ला 5p चा वर्ग म्हणजे या जर दोघांचा गुणाकार केला तर 3 गुणेला 5 बरोबर 15 आणि p गुणेला p चा वर्ग म्हणजे 15p चा घन. आणि 15p च्या घनामधून 15p गेले तर बाकी राहते 0. आणि या प्रकारे एकपदीला एकपदीने आपल्याला भागायचं आहे. येथे 5p चा वर्ग हा भागाकार आहे तर बाकी मिळणार आहे आपल्याला 0. तर दुसरं उदाहरण बघू. उदाहरण क्रमांक 2, भागाकार करा व चौकटीत योग्य ती पदे लिहा. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऋण 36 x चा घातांक 4 भागेला ऋण 9x. या ठिकाणी ऋण 36 x चा घातांक 4 हा भाज्य असून ऋण 9x हा भाजक आहे. तर ऋण 9x या संख्येला आपण कोणत्या संख्येने गुणले तर आपल्याला गुणाकार हा ऋण 36x चा घात 4 मिळेल. बघा या ठिकाणी एक संख्या ऋण आहे म्हणजे दुसरी संख्या आपल्याला निश्चितच ही धन असेल आणि 9चा जर पाडा म्हटला आपण तर 9 चूक 36 म्हणजे 4 म्हणजे ऋण 9 गुणेला धन 4 बरोबर 36 मिळेल. इथं आपल्याला ऋण 36 मिळेल. आणि x आहे तर या ठिकाणी आपल्याला x चा घात 3 आहे म्हणजे x चा घात 3 गुणेला x म्हणजे इथे मिळेल x चा घातांक 4. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऋण 36 x चा घातांक 4 येण्यासाठी ऋण 9x या संख्येला 4 चा घात 4 गुणेला x चा घात 3 या संख्येने आपल्याला गुणावं लागेल आणि तेव्हा या ठिकाणी बाकी 0. दुसरं उदाहरण बघू आपण. 5m वर्ग भागेला ऋण m. तर या ठिकाणी 5m वर्ग हा झाला भाज्य आणि ऋण m झाला भाजक. आता या ठिकाणी भाज्य या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे ही धन आहे. आता ऋण m या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं तर आपल्याला 5m वर्ग मिळेल. म्हणजे या ठिकाणी ही इथे जी भाज्य या ठिकाणी संख्या आहे ती धन आहे. इथे 5 येण्यासाठी आपल्याला 5 ने गुणावं लागेल म्हणजे ऋण 5 ने. आणि ऋण 5m ने जर गुणलं आपण तर ऋण 5m गुणेला ऋण m म्हणजे काय मिळेल धन 5m चा वर्ग. म्हणजे येथे भागाकार मिळेल आपल्याला ऋण 5m. आणि या ठिकाणी 5m मधून 5m जर दोन्ही ठिकाणी आपण सारखी संख्या असेल 5m चा वर्ग मिळेल. त्यातून जर वजा जर आपण केले तर इथे बाकी मिळेल 0. तर तिसरं उदाहरण बघू आपण. ऋण 20y चा घात 5 भागेला 2y चा घातांक 3. या ठिकाणी ऋण 20y चा घात 5 हा झाला भाज्य आणि 2y चा घात 3 म्हणजे 2y चा घन हे झाला भाजक. आता 2y चा घात 3 या संख्येला आपण कोणत्या संख्येने गुणले असता आपल्याला ऋण 20y चा घातांक 5 मिळेल. हा विचार आपल्याला पहिल्यांदा करावा लागेल. त्यासाठी काय करणार आहे आपण तर आपल्याला माहित आहे 2 गुणेला 10 म्हणजे 20.
आणि ऋण पाहिजे म्हणून इथं ऋण 10 येईल. ते वायचा घातांक 3 आहे. येथे पाहिजे आपल्याला वायचा घातांक 5 म्हणजे या ठिकाणी 2 वायची कमतरता आहे. म्हणजे ऋण 10 वायचा घातांक 2 या संख्येला 2 वायचा घातांक 3 यांनी गुणले तर आपल्याला मिळेल ऋण 20 वायचा घातांक 5. म्हणजे भागाकारामध्ये इथे संख्या येईल ऋण 10 वायचा वर्ग आणि येथे 20 वायचा घातांक 5 ऋण 20 वायचा घातांक 5 आणि ऋण ऋण ही धन संख्या होतो आणि येथे बाकी मिळेल 0. तर अशा पद्धतीने आपल्याला एक पदीने भागायचा आहे. यानंतर पुढचा जो भाग आपण अभ्यासणार आहे बहुपदीला एक पदीने भागणे आणि या पुढील उदाहरणामध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 10.1 बघणार आहोत. चला तर मग बहुपदीला एक पदीने कसे भागायचे हा भाग आपण अगोदर समजून घेऊ. बहुपदीला एक पदीने भागणे टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. तर खालील उदाहरणाचा अभ्यास व बहुपदीला एक पदीने भागण्याची रीत आपल्याला समजून घ्यायची आहे. या ठिकाणी 6x3 म्हणजे 6x घन अधिक 8x वर्ग भागीला 2x. या ठिकाणी 6x घन अधिक 8x वर्ग हा झाला भाज्य आणि 2x हे झाला आपल्याला भाज्य. आता अगोदर आपल्याला 2x ने या 6x घनाला भागायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की 2x या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता 6x घातांक 3 मिळेल. तर यासाठी आपल्याला त्याला 2 ला 3 ने गुणले तर 6 मिळेल. त्यानंतर इथे x आहे आपल्याला x घन पाहिजे मग यासाठी x वर्ग म्हणजे x वर्ग गुणिले x म्हणजे x चा घातांक 3 किंवा x चा घन. म्हणजेच या ठिकाणी 3x चा वर्ग हे भागाकाराच्या ठिकाणी येईल आणि पुन्हा 6x चा घनामधून 6x घन जर केलं तर वजाबाकी 0 मिळेल आणि पुन्हा वरचे 8x चा वर्ग हे आपण खालच्या स्थानी घेऊ. आता पुन्हा आपल्याला 2x या संख्येला कोणत्या संख्येने गुणले तर आपल्याला 8x चा वर्ग मिळेल. या ठिकाणी आपण जर 4x ने जर गुणले आपण तर 4 दुनी 8 x चा वर्ग तर आपल्याला 8x चा वर्ग बरोबर संख्या मिळाली आणि 8x वर्ग मधून 8x वर्ग गेले तर आपल्याला बाकी 0 मिळेल. भागाकारामध्ये येईल 4x म्हणजे आपला भागाकार झाला 3x चा वर्ग अधिक 4x आणि बाकी मिळाली आपल्याला 0. ही झाली आपली बाकी आणि वरच्याला मग आपण भागाकार. बघा स्पष्टीकरणासाठी इथं पहा 2x गुणिले 3x चा वर्ग बरोबर 6x चा घन आणि 2x गुणिले 4x बरोबर 8x चा वर्ग म्हणून भागाकार मिळाला आपल्याला 3x चा वर्ग अधिक 4x आणि बाकी मिळाली 0. त्यानंतर 2 नंबरचं उदाहरण बघू आपण. 15y चा घातांक 4 अधिक 10y चा घन वजा 3y चा वर्ग भागेला 5y वर्ग. या ठिकाणी त्रिपदीला एक पदीने आपल्याला भागायचं आहे म्हणून आपण त्रिपदी या ठिकाणी हे झालं भाज्य आणि हा झाला आपला भाजक. तर सर्वप्रथम आपण 5y वर्गला कोणत्या संख्येने गुणले तर आपल्याला 15y चा घातांक 4 मिळेल. तर या ठिकाणी 5y वर्गला आपण 3y वर्गने गुणले तर आपल्याला 15y चा घातांक 4 मिळेल आणि वजा केले तर 0 मिळेल. काही पुन्हा 5y वर्गला 2y ने आपण जर गुणाकार केला तर 10y चा घातांक 3 मिळेल आणि दोन्ही मधून वजा केले तर 0 मिळेल. पुन्हा 5y वर्ग गुणेला या ठिकाणी आपल्याला पाहिजे ऋण 3y वर्ग. यासाठी आपल्याला गुणेला 3/5 ने आपल्याला गुणायचं आहे म्हणजे 5 या ठिकाणी 5 1 5 कट्टी आणि ऋण 3y वर्ग मिळेल. तर आपल्याला भागाकार मिळतो या ठिकाणी भागाकार मिळतो 3y चा वर्ग अधिक 2y वजा 3/5 आणि बाकी मिळतो 0. अशा रीतीने आपल्याला उर्वरित एक्झाम्पल समजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये सराव संच 10.1 अभ्यासणार आहोत. आपल्याला माहित आहे बहुपदीला भागाकार करताना जेव्हा बाकी 0 उरते तेव्हा किंवा बाकीची कोटी ही भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा
लहान असते तेव्हा भागाकाराची क्रिया पूर्ण होते. हा भाग आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.